हिंगोली आणि परभणी जिल्ह्याच्या सीमेवर पूर्णा जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून 95 कोटी रुपये खर्च करून केबल स्टेड पुलाचं काम करण्यात आलं। मात्र पुलाच्या कामात काही त्रुटी होत्या। या संदर्भात झी 24 तासनं बातमी दाखवताच जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी या पुलाची पाहणी केलेली आहे। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही केलेल्या आहेत। परभणी आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरती पूर्णा नदी पात्रावर सध्या पुलाचं काम करण्यात आलेलं, मात्र पुलाच्या समोर रस्ता नसल्याने या ठिकाणी जी 24 तास बातमी लावून धरली होती। त्यानंतर आता हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता सर या ठिकाणी आलेले आहेत। बघताय की या ठिकाणी उपविभागीय अधिकारी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि पुलाची सध्या पाहणी करतायत। या ठिकाणी जे पुलाचं संपूर्ण काम करण्यात आले, मात्र समोर रस्ताच नाही अशी ही धक्कादायक माहिती समोर आली होती। सर, आपण आज या ठिकाणी पुलाची पाहणी केली, काय सांगाल एकंदरीत? आज हिंगोली आणि परभणीला म्हणजे येलदरीला जे नवीन पूल झालेला आहे त्याची पाहणी करायला आज आम्ही आलो आहे। आणि त्याच्यामध्ये जे आहे आम्हाला आता सर्व खातेदार जे आपल्या हिंगोली साईडला ज्यावरून अप्रोच रोड जाऊ लागलेली आहे त्या सर्व खातेदार पण उपस्थित आहे। आम्ही जे आता PWD कडनं कशाप्रमाणे तो पूल जे आहे त्याला लॉजिकल एंडवरून ते आपल्या अप्रोच रोडवर कनेक्ट करता येईल आणि आतापर्यंत काय प्रोसिजर PWDने करून घेतलेली आहे आणि आतापर्यंत आणखीन काय राहिलेलं आहे ते बघून जे आहे ते आम्ही पुढे कारवाई करणार। जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून भव्य असा पूल उभारण्यात आलेला आहे, मात्र समोर रस्ताच नाही। शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पैसे मिळाले नाहीत असं तक्रारी। हां, आता जे खातेदार आलेले आहे त्यापैकी जे आहे काही ॲक्विजिशन जे आहे झालेलं आहे, काही ॲक्विजिशन झालेला नाही आहे। तो एकदा कागदोपत्री काय काय झालं आहे, काय नाही झालं आहे आणि आपले जे नकाशे मोजणी वगैरे झाली असतील त्याप्रमाणे जे आहे आम्ही पुढची कारवाई जी आहे करून घेणार। बघितलं असेल की या ठिकाणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी या ठिकाणी पुलांची पाहणी करतायत। ही बातमी जी 24 तास लावून झाल्यानंतर या ठिकाणी जे पुलाचं काम जवळपास जर्मन तंत्रज्ञानाचा वापर करून या ठिकाणी पुलाचं काम करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता समोर ज्या पुलाला रस्ताच नाही, शेतकऱ्यांच्या जमिनी शेतकऱ्यांना पैसे मिळत असल्यामुळे या ठिकाणी आता जी 24 तासनं बातमी लावून धरली। त्यानंतर आता हिंगोलीचे जिल्हाधिकारी यांनी या पुलाची पाहणी केल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, जी 24 तास, हिंगोली।